नमस्कार. व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपण घरी बसल्या आधार कार्ड कसं काढू शकता तेही आपल्या मोबाईलवर ते आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रथमतः आपल्याला मोबाईलमधील गुगल क्रोमवरती यायचे, इथे सर्च करायचे आपल्याला UID सर्च केल्यानंतर इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे बघा UIDI government.in यावरती क्लिक करायचे. एक नंबरला इथे यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर दुसरं पेज ओपन होईल. इथे आपल्याला भाषा सिलेक्ट करून घ्यायची. भाषा सिलेक्ट केल्यानंतर असं खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. खाली आल्यानंतर इथे बघू शकता गेट आधारमध्ये डाउनलोड आधारवरती क्लिक करायचे. डाउनलोड आधारवरती क्लिक केल्यानंतर अजून एक पेज ओपन होईल. असं पेज येईल. या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा कंटिन्यू इन वेबवरती क्लिक करायचे. इथे बघू शकतो या ठिकाणी आधार एनरोलमेंट ID नंबर, व्हर्च्युअल ID नंबर, आधार नंबर टाकायचे आपल्याला. इथे आधार नंबर टाकायचे. मी माझा आधार नंबर टाकून घेतो. कॅप्चा भरून घ्यायचा आहे. आणि सेंड OTP वरती क्लिक करायचे. सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबर रजिस्टर असणं गरजेचं आहे. आधारला लिंक असणं गरजेचं आहे. आपल्या मोबाईल नंबरवरती ज्याचं आधार कार्ड आहे, आधार कार्डला ज्याचा मोबाईल नंबर आहे त्या मोबाईलवरती OTP येईल. तो OTP आपल्याला इथे एंटर OTP करायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय अँड डाउनलोडवरती क्लिक करायचे. या ठिकाणी बघू शकता युअर आधार इज डाउनलोडवरती क्लिक करायचे. यानंतर आपला आधार कार्ड डाउनलोड झालेला असेल आणि डाउनलोड केलेली फाईल आपण ओपन करताना असा पासवर्ड मागेल. दिस फाईल इज प्रोटेक्टेड असं म्हणेल आणि पासवर्ड मागेल. या ठिकाणी आपल्याला आपल्या सुरुवाती नावाचे 4 अक्षर कॅपिटलमध्ये आणि आपले जन्म ज्या साली झाला आहे ते साल या ठिकाणी टाकायचे. त्यानंतर आपली फाईल ओपन होईल. अशा प्रकारे आपण आपले आधार कार्ड डाउनलोड करू शकता, तेही घर बसल्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.